मी येले पाटील कृषी अधिकारी जळगावला आहे. माझ्याकडे जळगाव तालुका कार्यक्षेत्र आहे. तर ह्या कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की ह्या आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रात गुजरात राज्यातनं काही खतं आणि कीटकनाशकं बिना परवाना येतात. व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, मोबाईल असतील, शेतकऱ्यांना प्रदर्शित करून, दरपत्रकं प्रदर्शित करून काही कंपन्या माल देतात की ज्यांना महाराष्ट्रात विक्रीला परवानगी नहीं है किंवा भंगाड़े गोल्ड में आपका स्वागत है। यहाँ हर गहना आपकी खूबसूरती को बढ़ाता है। हमारी परंपरा, आपकी पहचान। विक्री परवाना घेतला नाही आहे किंवा त्यांच्याजवळ उत्पादनाचा परवाना नसेल अशा काही कंपन्या देतात परस्पर शेतकऱ्यांना, असं लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर आम्ही शासनातर्फे एक आमचा तोतया ग्राहक कृषी विभागाचेच दीपक कोडी म्हणून कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही तोतया ग्राहक तयार केलं आणि त्यांना संबंधित कंपनीशी त्या ऑनलाईन शोधून त्यांच्या मोबाईलवर संपर्क करायला लावला. तर जयेश पटेल नामक व्यक्ती असलेल्या व्यक्तीशी संबंधित ग्राहकाने संपर्क करून 14 तारखेपासून, तर 14 तारखेला त्यांना संपर्क केला की आम्हाला असे खतं, मला औषधं लागणार आहेत बा, ते मला मिळून दे. तर त्यांनी त्यांना पैसे UPIद्वारे 18,020 रुपये पण पाठवले. त्याच्यामध्ये काही कीटकनाशकं, काही खतं मागणी केली. तर मागणी केल्यानंतर त्यांना पैसे पाठवल्यानंतर त्यांनी आपल्याकडे एका श्रीनाथ ट्रॅव्हल्स आणि कार्गो नावाची कंपनी आहे, ट्रॅव्हल्स आहे, खाजगी ट्रॅव्हल्स आहे, तिच्यामार्फत आपल्याकडे 16 तारखेला या ट्रॅव्हल्सला ते उपलब्ध झाले. आणि मग त्याच्यानंतर मला जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी श्री पद्मनाथ मस्के साहेब यांनी बोलवल्यानंतर आम्ही सोबत तिथे आलो आणि त्या आलेल्या पार्सलचं सर्वांसमक्ष पंचनामा केला. त्याच्यामध्ये 9 प्रकारचे हे घटकं तुम्ही जे फोटोमध्ये पाहत आहेत, 9 प्रकारचे उत्पादनं त्याच्यात आढळून आले. त्याच्यामध्ये कीटकनाशकं पाहिले तर सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल या कंपनीचं पानोली JIDCमध्ये असलेलं, भरूच जिल्ह्यात असलेलं गुजरातमधील उत्पादनं आहेत त्यांना. आणि खतं जर पाहिले 05234 आणि 1919 हे वॉटर सोल्युबल खतं मागवले आहेत. तर त्या खतांवर पाहिलं तर उत्पादकाचं नावच नाही आहे, कोणी बनवलं ते दिसत नाही आहे, ते संशयित आहेत. खताचे नंबर पण आहेत, सर्व काही आहे, परंतु उत्पादकाचं नाव नाही आहे, लायसन नाही आहे, त्यांना परवाना लायसन नंबर लिहिलेला नाही आहे. अशा प्रकारचं हे उत्पादन आढळून आलेलं आहे. आणि हे सर्व जे कीटकनाशकं आहेत, सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल या कंपनीने तिथे उत्पादनाचा त्यांचा परवाना आहे, त्यांना आम्ही नोटीस पाठवली माननीय कृषी विकास अधिकारी यांनी. तर त्या नोटीसीचं त्यांनी उत्तर पण दिलं. त्या उत्तरामध्ये म्हटलं की आमच्याकडे उत्पादनाचा परवाना आहे, परंतु त्यांच्याकडे विक्रीचे परवाना महाराष्ट्र राज्यासाठी नाही आहे, असं त्यांनी लिहून दिलं. त्याच्या आधारावर आम्हाला हे समजून आल्यानंतर आम्ही हे कायद्याच्या विरुद्ध आहे, हे शेतकऱ्यांच्या अडचणीचं, शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे, म्हणून आम्ही ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडे खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, तसंच कीटकनाशकाचे अधिनियम, तसंच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून फसवणुकीच्या बाबतीत अधिनियम लावून मी आज फिर्याद दाखल केलेली आहे संबंधितांच्या विरुद्ध. आता याच्यामध्ये किती जणांच्या विरोधात फिर्याद दाखल आहे? कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत, एक जयेश पटेल म्हणून ज्यांच्याशी तोतया ग्राहकाने संपर्क केला, ते जयेश पटेल म्हणून आहेत. तसंच दुसरे जबाबदार व्यक्ती ज्या परवानामध्ये, उत्पादन परवानामध्ये त्यांचं नाव आहे विनोद रानपारिया म्हणून, ते व्यक्ती जबाबदार व्यक्ती आहेत परवान्यासाठी. तसंच त्या कंपनीचे भागीदार व संचालक हे सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत. त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीचा नंबर आहे FIR क्रमांक 0693. आज 24/8/2026 रोजी
आपण MIDC पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल करण्यात आला आहे.